अंड्याचे वेगवेगळे प्रकार मी घरी देखील भरपूर वेळेला ट्राय करत असते. मला ते आवडतात सुद्धा. त्यातीलच कालच एक असाच प्रकार ट्राय केला. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा. कारण आजची ही अंडा मसाला रेसिपी ना अगदी बॅचलरसुद्धा ट्राय करू शकतील इतकी सुटसुटीत, साधी, सोपी आहे. ना जास्त वेळ लागतो, ना जास्त साहित्य. त्यामुळे तुम्हाला देखील हा चमचमीत अंड्याचा प्रकार नक्कीच बनवायला आवडणार आहे. लगेचच या चमचमीत आणि सोप्या साध्या अंडा करीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण वाटणाची तयारी करू. त्यासाठी घेतलेलं वाटणाचं साहित्य आपल्याला एखाद्या तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यावं लागणार आहे. मी या ठिकाणी लोखंडी कास्ट आयर्नचा तवा वापरतीये, जे शरीराकरिता देखील फायदेशीरच आहे. त्याकरिता तव्यावर पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि पाव चमचा तेल घातलं, ज्यावर आता हे काप खमंग खरपूस भाजून घेऊयात हलकासा रंग बदलेपर्यंत. बघा, खोबरं आपलं छान असं खमंग भाजून झालेलं आहे. ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. ताटात काढल्यामुळे ते थंड होईल आणि कुरकुरीत होईल, जे मिक्सरला पटकन दळलं जाईल. आता सेम पद्धतीने तव्यावर जे काही थोडंफार तेल आहे ना, त्यामध्येच भाजून घेऊयात 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे धणे. यातील एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल, स्किप केलं तरी देखील चालणार आहे. छान असं खरपूस हे देखील भाजून झाल्यानंतर जाडसर कापून घेतलेले 2 मध्यम साईजचे कांदे घालूयात. आता हे हलकासा डार्क रंग येईपर्यंत परतवून घेऊयात. जर तुम्हाला भाजी हलकीशी गोडसर चवीची आवडत असेल तर कांदा तपकिरी रंगावर भाजा आणि झणझणीत हवी असेल तर एकदम डार्क रंगावर खमंग आणि खरपूस कांदा भाजून घ्या. मला हलकीशी गोडसर चवीची भाजी लागत होती, त्यामुळे मी हलकासा तपकिरी रंगावर कांदा भाजून घेतला. संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये काढून घेतलं. तव्यावर थोडंफार मटेरियल म्हणजेच मसाला राहिलेला होता, तेल राहिलेलं होतं, त्यावरच हलकीशी कोथिंबीर भाजून घेतली. भाजलेलं संपूर्ण साहित्य ताटात काढून घेतलंय. थंड झालं की मिक्सरला दळूयात. सर्वात पहिले खोबरं दळून घेऊ. असंच कोरडंच दळायचं, ज्यामुळे ते एकदम बारीक पावडर स्वरूपात दळलं जातं. कारण हे आता भाजून थंड झालेलं आहे, तर त्याला कुरकुरीतपणा देखील आलेलाच आहे. बघा, या पद्धतीने खोबरं छान असं बारीक दळलं गेलं. आता यामध्ये कांदा, कोथिंबीर किंवा इतर जेवढं काही साहित्य होतं ना, ते घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला असंच कोरडं फिरवून घेऊयात. सुरुवातीला हे कोरडंच दळलं की आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येतो. तर बघा, याला थोडंसं पाण्याची गरज तर लागणारच आहे, म्हणून अगदी 2 ते 3च चमचे पाणी घातलं असेल. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर या स्वरूपाची आपली पेस्ट तयार झाली आहे, म्हणजेच वाटण तयार झालं आहे. अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही. आता एक वाटी घेऊयात. त्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, कारण आपण मसाल्यामध्ये म्हणजेच वाटणामध्ये धणे देखील घातले होते. 1.5 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. वाटण बनवताना देखील त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, हे लक्षात असू द्यात. पाऊण चमचा काळा तिखट किंवा कोणताही गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा सुहाणाचा मटण मसाला घालायचा आहे. यामुळे भाजीला भन्नाट चव येते. आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचे आणि याची एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे ना भाजीला तर्री जबरदस्त येते, अगदी कमीत कमी तेल वापरून देखील. तर बघा, साधारणतः पाव कप मी यामध्ये पाणी घातलं. या स्वरूपाची पेस्ट तयार झाली आहे. आता गॅसवर एक कढई ठेवूयात. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात. तेल तुम्ही कमी अधिक वापरू शकता. तेल गरम झालं लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली जायला हवी. पाव चमचा जिरेही घालूयात. जिरे देखील छान असे फुलले गेलेत. आता लगेचच तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट आपण पाण्यामध्ये घातली होती, त्यामुळे जळण्याचं अजिबात टेन्शन नाही आहे. बघा, काय मस्त असा रंग आलेला आहे. छान असे खरपूस हे मसाले परतवून घेऊ, ज्यामुळे भाजीला तरी छान येईल आणि मसाल्यांमधील कच्चेपणाही दूर होईल. बघा, मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलंय. लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटणही टाकायचं आहे. आता हे देखील व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत किंवा याचा रंग बदलेपर्यंत, यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात. यावेळेला मध्ये मध्ये बऱ्याचदा हलवत राहायचे, नाहीतर हे वाटण कढईला खाली करपू शकतं, लागू शकतं. यावेळेला गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली होती. तर बघा, काही वेळानंतरच आपलं लगेचच हे वाटण व्यवस्थित असं परतलं गेलंय. जेवढं आपण हे वाटण जास्त परतवू ना, तेवढाच भाजीला खमंगपणा येतो, टेस्ट छान येते. आता या ठिकाणी मी 7 अंडी घेतलेली आहेत. साधारणतः 5 व्यक्तींकरिता मी हा स्वयंपाक म्हणजेच भाजी बनवतीये.
अंडे उकडून साल काढून घेतलेत. आता यांना हलक्याशा चिरा देऊन घ्यायच्या, ज्यामुळे मसाला अंड्यांमध्ये आतपर्यंत पोहोचतो. अगदी हळूवार व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे अंड्यांमध्ये किंवा आतपर्यंत व्यवस्थित असा मसाला जाईल आणि ज्यामुळे अंड खाताना जास्त चविष्ट लागेल. तर एकदम कमी गॅसवर आणि एकदम हळूवार व्यवस्थित मिक्स करत करत 1 मिनिट मी हे परतवून घेतलंय. आता आपण ग्रेव्हीकरिता पाणी टाकणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला जर असं वाटण लागलेलं होतं, त्यामुळे मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं आणि मगच या भाजीमध्ये घातलंय. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. याच वेळेला गरजेनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे, तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते. तर बघा, अगदी थपथपीत अशी याची ग्रेव्ही ठेवायची आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर ही भाजी शिजवून घेऊयात, छान अशी तेल सुटेपर्यंत. साधारणतः 3 ते 4 मिनिटे झाली आहेत. झाकण खोलून बघूयात. आपली मस्त अशी चमचमीत अंडा मसाला तयार झालेला आहे. यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घातलं तर रस्सेदार देखील भाजी तयार होते. पण आपण हा अंडा मसाला बनवला आहे ना, त्यामुळे थपथपीत ग्रेव्ही ठेवली आहे. जबरदस्त दिसतीये, टेक्स्चरही परफेक्ट आलंय, रंग लाजवाब दिसतोय. यावरूनच लक्षात येतंय चवही भन्नाटच असणार. अंड्यांना हलकीशी चीर दिल्यामुळे मसाला देखील म्हणजेच ग्रेव्ही देखील आतपर्यंत व्यवस्थित यामध्ये शिरलेली आहे, ज्यामुळे अंडेही चवदार आणि चविष्टच लागतील. तयार झालेली चमचमीत अंडा मसाला किंवा अंडा ग्रेव्ही तुम्ही नानसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता. भन्नाट लागते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा येतो, अशा वेळेला काय भाजी बनवावी प्रश्न पडतो. तर तुम्ही ही भन्नाट चवीची अंडा मसाला नक्की ट्राय करू शकता. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर. पुन्हा भेटूयात. बाय बाय.